साई गणेश सातपाडी बी संघ प्लीज कर्णधार यायचे. नक्कीच आपल्याला सन्मानित गौरवित करण्यात येईल की नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये आले आणि नक्कीच या स्पर्धेची शोभा वाढवली. सन्माननीय कुंदन मिश्रा सरांना विनंती असेल नक्कीच हा सन्मान आपण करायचा आहे. ज्यांनी मात्र नक्कीच आपल्याला सहकार्य केल्या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी एअरफोन्स प्रोव्हाइड केले. नक्कीच कर्णधार आपल्यासोबत जोडला जातोय साई गणेश सातपाडी बी. कॅमेरामॅनला नक्कीच विनंती असेल ही क्षणचित्र या मेमरीज मात्र नक्कीच आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायची. चला लाईनअप करून घ्यायचं. लगेचच आपण बघतोय शेवटची अंतिम लढत मेगा फिनाले. कुठेतरी मात्र नक्कीच 3 दिवसाची आपण ही स्पर्धा पाहिली. भव्य दिव्य देखणं आयोजन नियोजन आपण पाहिलं. 32 संघामधून नक्कीच 2 बलाढ्य संघ. एका बाजूला आई जगदंब धनसार तर एका बाजूला पॅराडाईज बोईसर. प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न आहे पॅराडाईज बोईसर मात्र नक्कीच बॅक टू बॅक 5वी फायनल मारेल का. तर एका बाजूला प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न आई जगदंब धनसार संघ मात्र या हंगामामधील पहिली स्पर्धा विजयी होईल का. चला लाईनअप करायचं. दोन्ही संघ कॉल मात्र दिला जातोय पॅराडाईज बोईसर आणि आई जगदंब धनसार. लगेचच विकेट्स वरती लाईनअप करायचे. चला दोन्ही संघ पॅराडाईज बोईसर आणि आई जगदंब धनसार प्लीज विकेट्स वरती व्ही शेप मध्ये नक्कीच लाईनअप करायचंय. चला प्लीज विनंती असेल व्हॉलेंटियर्स लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आयोजकांना विनंती असेल लगेचच मात्र मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. व्ही फॉर्मेट मध्ये आपण बघतोय एका बाजूला पॅराडाईज बोईसर तर एका बाजूला आई जगदंब धनसार. चला व्ही फॉर्मेट मध्ये उभं राहायचंय. सुमित आपल्याला विनंती असेल ताकीद आपण द्यायची आहे. व्ही फॉर्मेट मध्ये नक्कीच उभं राहायचंय. चला धन्यवाद. नक्कीच आपण बघतोय मिस्टर मुन्ना कॅमेऱ्यामध्ये नक्कीच क्षणचित्र टिपताना. एका बाजूला नक्कीच पॅराडाईज बोईसर तर एका बाजूला आई जगदंब धनसार. नाणेफेकीचा कौल आपण बघतोय उमेश पटेल सरांच्या हस्ते मात्र नक्कीच मेगा फिनालेचा. नक्कीच आपण बघतोय पॅराडाईज बोईसर संघ नक्कीच एक ऑफिशियल फोटोशूट नक्कीच आपण बघतोय. प्लीज कॅमेरामॅनला विनंती असेल क्षणचित्र आपण टिपायची आहेत. चला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच आपण बघतोय मिस्टर मुन्नाला पाटील नेटवर्क्स अँड टीम कामगिरी मात्र करताना आपण बघतोय. चला दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल. मेगा फिनाले एका बाजूला आई जगदंब धनसार तर एका बाजूला पॅराडाईज बोईसर. चला नक्कीच धीरजला विनंती असेल मेगा फिनाले मध्ये नक्कीच आपण पंचांची भूमिका पार पाडायची आहे.
चला सुरुवात करायची. पंच विनंती असेल धीरज आपल्याला. चला राहुल सुरुवात करायची आहे. आणि प्लीज कर्टनच्या मागे प्रेक्षक वर्ग धनसार संघ प्लीज विनंती असेल आपल्याला कर्टनच्या मागे नक्कीच आपण उभं राहायचंय. प्रत्येक संघाला विनंती आहे. मेगा फिनाले आहे. चला प्लीज व्हॉलेंटियर्स आपण सुद्धा ताकीद द्यायची आहे. कर्टनच्या मागे नक्कीच उभं राहायचंय आपण. प्रत्येक संघाला ही कळकळीची विनंती आहे. मेगा फिनाले. एका बाजूला पॅराडाईज बोईसर तर एका बाजूला नक्कीच आई जगदंबा धनसार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला सुरुवात करायची नक्कीच. मेगा फिनाले टाळ्यांचा गजर मात्र मेगा फिनाले साठी व्हायला पाहिजे. गोलंदाजी मार्कवरती नक्कीच आपण बघतोय विशाल आगरे. यावेळेस मात्र नक्कीच सॉफ्ट हँडेड सिंगल. टाळ्यांचा गजर मात्र आपण पाहिला. आजची शेवटची अंतिम रात्र. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मात्र या स्पर्धेला लाभलाय. एक सुरेख देखणं आयोजन नियोजन आपण बघितलं शिवराज्य क्रिकेट क्लब. आज मात्र नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये गोलंदाजी मार्क वरती विशाल आगरे अजूनपर्यंत या स्पर्धेमधला बेस्ट गोलंदाज आहे. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडेड सिंगल. संयम मात्र नक्कीच दोन्ही फलंदाजाकडून दाखवला जातो. विशालचा विचार केला. विशाल सुद्धा चांगल्या लय मध्ये आहे. त्या लयचा फायदा मात्र सामन्यामध्ये उचलला जाईल का. मेगा फिनाले. यावेळेस मात्र नक्कीच सॉफ्ट हँडेड सिंगल. धावफलकाचा विचार केला नक्कीच जाऊन पोहोचेल तब्बल 3 धावींवरती. 3 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. नक्कीच आपण बघतोय ऍडव्हर्टाईज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर धीरज पाटील. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न. विशाल मात्र तरबेज आहे तैनात आहे. निर्धावने मात्र नक्कीच आपण बघतोय अजून येणारी 2 चेंडू उर्वरित आहेत. डाऊन द ट्रॅक क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिस्टर अजान मात्र नक्कीच चेंडूला मैदानाच्या आतमध्ये रोखतो. 1 धाव नक्कीच रोखू शकत नाहीये. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 4 धावींवरती. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच सॉफ्ट हँडेड सिंगलने स्ट्राईक एंड रोटेट होईल. धावा मात्र विचार केला केवळ 5 धावा. जाऊया मिस्टर डीजे कडे लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मिस्टर पाटील एंटरटेनमेंट टीम आपल्यासोबत जोडली जाते. थँक्यू डीजे. धावफलकाचा विचार केला नक्कीच 5 धावींवरती आहे. नक्कीच गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय मिस्टर जावेद. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा नक्कीच जावेद करताना आपल्याला दिसणार आहे. फलंदाज मिस्टर विशाल आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट जावेद टू विशाल. मेगा फिनाले. यावेळेस मात्र दिशा दाखवली आहे. अजान मात्र नक्कीच तरबेज आहे तैनात आहे. ऑनसाइड रिजन वरती नक्कीच प्रोटेक्शन. आपण 4 खेळाडू पाहतोय. ड्राईव्हचे फटके खेळण्याची संधी आहे. अपॉर्च्युनिटी आहे. डाऊन द ट्रॅक दिशा दाखवली. चेंडू जाईल 1 बाउन्स. 4 धावींसाठी.
डीजे. मेगा फिनालेचा पहिला चौकार येतोय विशालच्या फळीतून. यावेळेस मात्र नक्कीच दडपण असेल. यावेळेस मात्र डाऊन द ट्रॅक विशाल आहे चेंडू खाली. विशाल टू विशाल असं बॅटल आपण पाहिलं या चेंडूवरती. फटका नक्कीच चांगला होता. विशालने नक्कीच एक डिस्टन्स कव्हर केलं. त्या डिस्टन्स कव्हर नंतर मात्र नक्कीच कम बॅक बाउन्स बॅक जावेदचं होतंय. कारण नक्कीच ऑनसाइड रिजन वरती आपण 4 खेळाडू पाहतोय. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून स्ट्राईक एंड रोटेट केलं जात आहे. धावफलकाचा विचार केला 10 धावा धावफलकावरती आहेत. येणारे अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. दुसरं षटक नक्कीच आपण प्रगतीपथावरती बघतोय. नक्कीच जब्बीरच्या माध्यमातून नक्कीच काहीतरी कान मंत्रणा आपण बघतोय. त्या कान मंत्रणेचा वापर मात्र मैदानाच्या आतमध्ये या 2 चेंडूंवरती घेतला जाईल का? यावेळेस मात्र फिकचा फटका अजाने चेंडू खाली. बॅक टू दी डगआउट बॅक टू दी पवेलियन. येस डीजे. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही उर्वरित आहे. डीजे. नक्कीच नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ दाखल होतोय. यावेळेस क्लासिकल लेग ब्रेक. निलेश मात्र नक्कीच थोडीशी चुकी करतोय. बॅटीची नक्कीच आउटसाइड एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेअर रिजन वरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. येस डीजे. गोलंदाजी मार्क वरती नक्कीच आपण विशाल आग्रेला बघतो. या स्पर्धेमधला नक्कीच अजूनपर्यंतचा हायेस्ट विकेट टेकर. यावेळेस मात्र डाऊन द ट्रॅक क्षेत्ररक्षक मिस्टर अजान. काय कलेक्शन मात्र नक्कीच एका युवा सिताऱ्याकडून केलं जात आहे. डाऊन द ट्रॅक फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलं जात आहे. बॅक टू बॅक निर्धाव. प्रेशर आणि प्रेशर मात्र विशाल वरती असणार आहे. कारण बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. फुलर लेनचा चेंडू फक्त दिशा दाखवले. निशांत पवार टाळ्यांचा गजर आपण बघतोय. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच अवांतरच्या रूपामध्ये 3 नक्कीच डॉट चेंडू नंतर मात्र थोडीशी लाईन लेंथ मध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा चेंडू स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. यस डीजे. येणारे नक्कीच अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. थँक्यू डीजे. धीरजला नक्कीच आपण बघतोय फलंदाजी मार्क वरती. येणारे नक्कीच अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. यावेळेस मात्र निलेश चुकी करतोय. माफ करा नक्कीच एसटीच्या मागे मिस्टर जावेद आहे. चला प्लीज धनसार संघ आई जगदंब धनसार संघ प्लीज कर्टनच्या मागे आपण बसायचे. वारंवार कॉल आहे आपल्याला. विनंती असेल कर्टनच्या मागे नक्कीच आपण बसायचे. नक्कीच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. डेकोरम मेंटेन करणं नक्कीच बंधनकारक आहे. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र क्लासिकल ब्रेक निर्धाव चेंडू. या षटकाचा विचार केला केवळ 3 धावा खर्च केला. त्यात सुद्धा एक नक्कीच अवांतरची धाव आहे.
नक्कीच केवळ 2 धाव खर्च करतोय मिस्टर विशाल. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडेड सिंगल घेण्याचा प्रयत्न. बॅक टू दी डगआउट, बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र नक्कीच पूर्णपणे बॅटिंग ऑर्डर आपण कोलॅप्स होताना बघतोय. यावेळेस मात्र नक्कीच बॅकअप दिला जात आहे निलेश कडून. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू नक्कीच हाताळले जातात. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे. पॅडल स्वीप, चेंडू निघून जाईल अलॉंग द कार्पेट. 4 धाव्यांसाठी. थँक्यू डीजे. त्या फलकाचा विचार केला नक्की जाऊन पोहोचते तब्बल 17 धाव्यांवरती. येणारे नक्कीच अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. यावेळेस मात्र स्टेट बॅटेड अजान चेंडू खाली. 1 धाव नक्कीच रोखू शकत नाहीये. यावेळेस मात्र नक्की सिंगलने सॅटिस्फाईड समाधानी व्हावं लागेल. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचं. धावफलकाचा विचार केला तर नक्कीच 19 ऑन द स्कोर कार्ड. स्टेट बॅटेड फटका, क्षेत्ररक्षक तैनात. निलेश स्वतः येतोय. नक्कीच षटक समाप्त होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला सांगते केवळ 19 धावा. यस डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय मिस्टर बादलला. लेफ्ट आर्म गोलंदाज, नक्कीच लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मात्र नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हातात आहे. बॉडी पासून नक्की चेंडूला लांब ठेवलं जाते. फळीपासून नक्की चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न फलंदाजाचा झाला. प्रॉपर टायमिंग झाला नाही. कनेक्शन मात्र चुकते. धावफलकाचा विचार केला केवळ 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 ऑन द स्कोर कार्ड आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र नक्कीच अजून एक लेग ब्रेकचा चेंडू आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला नक्कीच 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 ऑन द स्कोर कार्ड आहेत. येणारे नक्कीच अजूनही 4 चेंडू उर्वरित आहेत. डाऊन द ट्रॅक गडी बाद. अजून एक झटका, अजून एक हादरा. 4 गडी नक्कीच बॅक टू दी पवेलियन आपण पाहतो. यायचे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. नक्कीच रुपेशला इंट्रोड्यूस केलं जात आहे. चेंडूचा विचार केला नक्कीच अजूनही येणारे 3 चेंडू उर्वरित आहेत. बादलचं एक चांगलं षटक आपण प्रगतीपथावरती बघतोय. अंतिम आणि महत्वाचं षटक. यावेळेस मात्र नक्की सॉफ्ट हँडेड सिंगल घेण्याचा प्रयत्न. धावफलकाला नक्कीच चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय.
22 धावा फलकावरती आहेत. 2-2 ऑन द स्कोर कार्ड आहेत. या चेंडूवरती आक्रमण प्रहार केला जाईल का? पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला नाहीये. यष्टी रक्षक निलेश मात्र नक्कीच चेंडूला विसावतोय, कलेक्ट करतोय. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही उर्वरित आहे. यावेळेस मात्र नक्कीच गडी बाद. केवळ नक्कीच विचार केला 23 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 30 चेंडू मागे. जाऊया मिस्टर डीजे कडे, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. शिवराज वेऊर चषक 2023 चा रणसंग्राम. मैदानाच्या आतमध्ये मेगा फिनाले. 23 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा येणाऱ्या 30 चेंडू मागे. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जब्बीर आणि निलेशची जोडी दाखल होते. जब्बीरचा विचार केला, अजूनपर्यंत या स्पर्धेमधला हायेस्ट रन स्कोरर मिस्टर जब्बीर खान. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जब्बीरचा आहे. जब्बीरला माहिती आहे धावा कमी आहेत. नक्कीच जब्बीरचा विचार केला आपण बघतोय. यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवली. स्ट्राईक एंड मात्र रोटेट केलं जाते. यावेळेस मात्र नक्कीच स्ट्राईक एंड रोटेट केलं जाते. नक्कीच आपण जब्बीर खानला बघतो. अजूनपर्यंत विचार केला 106 धावा या स्पर्धेमध्ये मात्र ज्याच्या फळीतून ठोकल्या जातात तो फलंदाजी मार्क वरती आहे आणि नक्कीच त्याचं पृथक्करण यावेळेस मात्र नक्कीच सिंगलने मात्र नक्कीच स्ट्राईक एंड रोटेट होताना आपण बघतोय. यावेळेस मात्र नक्कीच सॉफ्ट हँडेड सिंगल. यावेळेस मात्र स्ट्रेट बॅटेड पुन्हा एकदा निर्धाव. नक्कीच केवळ अजूनपर्यंत 4 धावा खर्च करतोय शैलेश. मात्र नक्कीच कौतुक करणं गरजेचं आहे. जब्बीर सारख्या फलंदाजासमोर मात्र नक्कीच 2 निर्धाव चेंडू मात्र ज्याने हाताळले. नक्कीच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. अजूनपर्यंत या स्पर्धेमधली सगळ्यात चांगली पार्टनरशिप जी मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जब्बीर तर एका बाजूला निलेश. 51 धावांची पार्टनरशिप नक्कीच आपण पाहतोय. अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून केली जाते एक चांगली कामगिरी. एक टीम गेम आपण बघतोय.
सिंगलने मात्र नक्कीच स्ट्राईक एंड रोटेट केलं जात आहे. यावेळेस मात्र नक्कीच मध्ये 6 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस मात्र नक्कीच स्ट्राईक एंड रोटेट करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच कंप्लीट केलं जाते. धावफलकाचा विचार केला नक्कीच जाऊन पोहोचते तब्बल 7 धावेंवरती. यावेळेस मात्र नक्कीच पंच इशारा दर्शवत आहेत नोचा. 9 ऑन द स्कोर कार्ड लगावले जातात. यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवली जाते. क्षेत्ररक्षक तैनात आहे, तो एक धाव नक्कीच रोखू शकत नाहीये. 10 ऑन द स्कोर कार्ड. येणारे नक्कीच अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो डिक्लेअर रिजन वरती. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 11. 11 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस मात्र नक्की स्ट्राईक एंड रोटेट केलं जात आहे. धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचेल तब्बल 12 धावेंवरती. 12 ऑन द स्कोर कार्ड आहेत. यावेळेस मात्र नक्की स्ट्राईक एंड मात्र रोटेट केलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट दोन्ही फलंदाजाकडून मात्र दाखवलं जात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण असणारे 18 चेंडू 10 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडू मागे मात्र 10 धावांची गरज आहे. प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, पॅराडाईज बोईसर संघ मात्र नक्कीच 5व्यांदा विजयश्री बॅक टू बॅक पटकावेल का? तर नक्कीच मात्र एका बाजूला आई जगदंबा धनसार संघ या ट्रॉफीला उचलेल का? शिवराज्य वेऊर चषक 2023चा रणसंग्राम, शेवटचा टप्पा, शेवटची इनिंग. येणारे मात्र 18 चेंडू उर्वरित. त्यानंतर मात्र या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी विजेता संघ मात्र आपल्याला भेटणार आहे. 3 रात्रीची मात्र अतोनात मेहनत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली. आज मात्र अंतिम टप्पा, फक्त दिशा दाखवली. अजूनपर्यंत वाट पाहावी लागेल 9 धावांची. 14 धावा धावफलकावरती आहे. जब्बीर खानच्या फळीतून मात्र 2 चौकार लगावले जातील का? सामन्याला जवळ नेलं जाईल का? स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अजून सुद्धा वाट पाहावी लागणार आहे. येणारे नक्कीच आपण बघितले 4 चेंडू उर्वरित आहेत, निर्धाव. यावेळेस मात्र नक्कीच स्ट्राईक एंड मात्र जब्बीरच्या माध्यमातून रोटेट केलं जाते. निलेशला मात्र नक्कीच संधी दिली जाते. निलेश मात्र नक्कीच 2 चौकार लागून सामन्याला फिनिश करेल का, की मात्र स्ट्राईक एंड रोटेट करेल? येणारे नक्कीच 3 चेंडू उर्वरित आहेत. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस मात्र नक्कीच निलेश सुद्धा स्ट्राईक एंड रोटेट करतोय, सन्मान देतोय. येणारे नक्कीच 2 चेंडू उर्वरित आहेत. यावेळेस मात्र नक्कीच सिंगलने स्ट्राईक एंड रोटेट केलं जात आहे. जब्बीर आणि निलेश मात्र अजून सुद्धा प्रेक्षकांची मनं थांबवत आहेत. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका अजूनपर्यंत आपण पाहत नाहीयेत. यावेळेस मात्र निलेशच्या फळीतून सुद्धा सिंगलने मात्र स्ट्राईक एंड रोटेट केले जाते. एक वेगळी स्ट्रॅटेजी आपण बघतोय. दोन्ही फलंदाज मात्र नक्कीच कोणत्याही प्रकारचं आक्रमण करत नाहीये. समीकरण असणारे 12 चेंडूत 5 धावांची गरज आहे. बारा चेंडूत 5 धावांची गरज आहे. दोन्ही फलंदाज मात्र एका वेगळ्या पवित्रेमध्ये आपल्याला दिसतात, स्लीपिंग मोड मध्ये दिसतात. केवळ मात्र सिंगलने स्ट्राईक एंड रोटेट केले जात आहे. यावेळेस मात्र नक्कीच अवांतरच्या रूपामध्ये
निर्धाव चेंडूची नक्की सांगता केली जाते. यावेळेस मात्र नक्की स्ट्राईक अँड रोटेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र नक्कीच रिव्हर्स स्विपच्या माध्यमातून सिंगल मात्र कनेक्ट केलं जाते. केवळ 3 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र नक्कीच अजूनपर्यंत नक्कीच 3 धावांची गरज आहे. स्ट्रगल मात्र आपल्याला करावा लागणार. चेंडूचा विचार केला येणार नक्कीच 2 चेंडू उर्वरित आहेत. यावेळेस मात्र नक्कीच सिंगलने स्ट्राईक अँड रोटेट केलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 21 धावांवरती. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही उर्वरित आहे. 2 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र नक्की सिंगलने स्ट्राईक अँड रोटेट केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये विचार केला अजूनपर्यंत या इनिंगचा विचार केला अजूनपर्यंत एकही चौकार लगावला जात नाही. एका वेगळ्या स्ट्रॅटेजीने एका वेगळ्या पवित्रेमध्ये मात्र दोन्ही फलंदाज आहेत. एका बाजूला जब्बीर सारखा फलंदाज आहे, एका बाजूला निलेश आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत एकही चौकार लगावला जात नाही. एक वेगळी स्ट्रॅटेजी. समाप्त मात्र नक्की चौकाराने केलं जाईल का मिस्टर जब्बीर खानच्या फळीतून. यावेळेस मात्र नक्कीच पंचांचा इशारा नव्हता येतोय. सामना नक्कीच मात्र समाप्त होतोय. अभिनंदन असेल नक्कीच पॅराडाईज बोईसर संघ आणि नक्कीच कौतुक असेल आई जगदंब दंसार संघ. जाऊया मिस्टर डीजे कडे. एस डीजे चॅम्पियन सॉन्ग. डीजे चॅम्पियन सॉन्ग. की 2023 च्या रणसंग्रामामध्ये